महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजनाच महिलांसाठी कर्जाचा फास बनली। कारण योजनेसाठी जमा केलेल्या कागदपत्रांचा वापर करून 20 लाखांचं कर्ज काढून लाडक्या बहिणींना कर्जबाजारी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। मात्र हा घोटाळा कसा समोर आलाय पाहूया। योजनेच्या लाभासाठी 65 महिलांकडून कागदपत्र जमा करण्यात आली। महिलांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकची माहिती घेण्यात आली। वित्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कुर्ला आणि अंधेरीतून 20 आयफोनची खरेदी करण्यात आली। कागदपत्रांच्या आधारे आयफोन खरेदीसाठी 20 लाखांचं कर्ज घेतलं। खरेदी केलेले आयफोन इतर व्यक्तींना विकले। कर्जाची रक्कम न भरल्यानं वित्त संस्थेचे कर्मचारी महिलांच्या घरी धडकले। या प्रकारानंतर लाडक्या बहिणींना आणि वित्त संस्थेला गंडवणाऱ्या भामट्यांचा भांडाफोड झाला। यातील 5 आरोपींपैकी 2 जणांच्या मुसक्या आवळल्या। बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ॲपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाही आणि 20,07,000ची आता सध्या आमची अमाऊंट टोटल निघते आहे। कदाचित आणखी लोक वाढू पण शकतात, कारण या माध्यमाच्या अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते की ज्यांची या पद्धतीने फसवणूक झालेली आहे त्यांनी जरा समोर यावं। जास्तीत जास्त आम्हाला विक्टिम्स आहेत, बळीत आहेत, त्यांना आपण मदत करू शकतो। मात्र ही योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींना गंडा घालण्याची ही पहिलीच घटना नाही, तर याआधीही लाडकीच्या फसवणुकीचे प्रकार घडले। 28 नोव्हेंबर 2024 पुण्यात लाडकीचे पैसे मिळत असल्याचं सांगत 80,000 रुपयांचे दागिने लुटले। अकोल्यात 6 तरुणांनी लाडकीच्या नावाने अर्ज करून फसवणूक केली। राज्यभरात बनावट ॲपच्या माध्यमातून लाडकीला गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेलाच भामट्यांनी सुरुंग लावत महिलांना कर्जबाजारी केले। त्यामुळे अशी भामटेगिरी रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत। एवढंच नाही तर आपली कागदपत्र जमा करताना त्या संदर्भात महिलांनी योग्य खबरदारी घ्यायला हवी।